हिट अँड रन प्रकरणी पोलिसांच्या कारवाईवर पीडित ममता आदमने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पोलिसांच्या आधीच या प्रकरणात दिरंगाई पोलिसांनी केली आणि त्यानंतर आरोपी विरोधात कुठलीही कठोर कारवाई न करता त्याला सोडून दिलं हे योग्य नाही असं आदमाने म्हणाले। खरोखरच पोलिसांनी अपघात घडवणाऱ्या कार चालकाला शोधलंय की त्या ठिकाणी दुसऱ्या कोणा व्यक्तीला उभं केलंय असा संशयही त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान आज शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पीडित महिलेची भेट घेत विचारपूस केली आहे। खरं तोच आरोपी आहे का हे तुम्ही खरंच सिद्ध करा। आणि म्हणजे इतके दिवस मिळाला नाही आणि मग तुम्ही एका म्हणजे सगळं काही मीडियामध्ये वगैरे झाल्यावर तो एकच पटकन सापडला आणि तुम्ही त्याला सोडून दिलं, हे कितपत हे आहे बा असं मला वाटते। योग्य नाही असं वाटते। दुर्घटना ही जाणीवपूर्वक मारण्याचा प्रयत्न हा दिसतो व्हिडिओ पाहिल्यानंतर। आणि त्या ज्याची गाडी होती, ज्यांनी गाडी चढवली त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। असं असताना सुद्धा त्याला नोटीस देऊन सोडून दिलं ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे। मी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहे की त्यांनी त्यांचा जो काही खर्च आहे मेडिकल ट्रीटमेंटचा तो खर्च त्यांनी करावा राज्य शासनाच्या माध्यमातून। आणि जो कोणी आरोपी आहे त्याला अटक करून कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, एवढी मागणी आम्ही या ठिकाणी करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।